मित्रांनो, एमपीएससी मित्र या नवीन यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। जसं की आपण ठरवलंय की एम लक्ष्मीकांत जे आहे ती मराठीमधून सिरीज आपण चालू करतोय, त्याचं हे पहिलं लेक्चर आहे, जो की पहिला टॉपिक आहे लक्ष्मीकांत मधला हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड। त्याला आपण मराठीमध्ये म्हणू शकतो ऐतिहासिक पार्श्वभूमी। त्याच्या अगोदर या सिरीजचं स्वरूप काय असणार आहे हे पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो। याचं इंट्रोडक्टरी लेक्चर ऑलरेडी मी अपलोड करून ठेवलेलं आहे, ते तुम्ही बघितलं असेल तर चांगली गोष्ट आहे, तुम्हाला स्वरूप माहिती असेल, नसेल तर इथं पण मी पुन्हा एकदा सांगतो। याच्यामध्ये आपण टॉपिक वाईज एम लक्ष्मीकांत मराठीमधून समजावून घेणार आहोत आणि त्या टॉपिक आता समजा हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड एक टॉपिक आपण डिटेलमध्ये डिस्कस केला, हा टॉपिक संपल्यानंतर याच्यावरचे जे काही एमसीक्यूज आहेत, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत, त्याचा सुद्धा सराव त्याच्याबरोबरच आपण घेत राहणार आहोत, जेणेकरून काय होईल तर एक्झामच्या दृष्टीतून कोणत्या टॉपिकचं काय महत्त्व आहे हे आपल्याला समजून घेता येईल आणि सखोल आपल्याला त्याचा अभ्यास करता येईल आणि चांगली त्याची प्रॅक्टिस होईल आपली। त्या अनुषंगाने हे आपण सिरीज चालू करतो। याच्यामध्ये लक्ष्मीकांत सखोलात अभ्यास करणारच आहोत, त्याच्याबरोबरच त्याच्यावरचे जे काही प्रत्येक टॉपिक वाईज मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहेत त्याचा सुद्धा आपण अभ्यास करणार आहोत। चला तर मग आज पहिला टॉपिक सुरू करूया, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड म्हणजे ऐतिहासिक पार्श्वभूमी। या टॉपिकमध्ये आपल्याला काय सांगितलंय हे डिस्कस करायला सुरुवात करूया। सो लेट स्टार्ट। आता ऐतिहासिक पार्श्वभूमी बघत असताना आपण ऐतिहासिक पार्श्वभूमी कशाची बघतोय तर ऐतिहासिक पार्श्वभूमी आपण बघतोय आपल्या भारतीय राज्यघटनेची मुळं कुठं आहेत, म्हणजे आपली भारतीय राज्यघटना निर्माण होण्यासाठी कारणं कोणती आहेत हे आपण बघतोय आणि त्याच्या अनुषंगाने आपल्याला इतिहासात जाऊन इतिहासात डोकावून बघायचं आहे। मग त्याच्यामध्ये ढोबळमानाने बघायचं तर हिस्ट्री तुम्ही वाचली असेल तर तुम्हाला हे सगळं माहिती असेल, नसेल तर अकॅडमिक्स इयरमध्ये सुद्धा आपण हे शिकलोय। विशेष करून 1600 मध्ये जे इंग्रज आहेत ते भारतात येतात काय म्हणून, व्यापारी म्हणून येतात। व्यापारी इन द सेन्स काय तर ईस्ट इंडिया कंपनीच्या फॉर्ममध्ये येतात। मग आता त्यांना जी ग्रँट दिली होती ती क्वीन एलिझाबेथ फर्स्टनं दिली होती। चार्टर जो दिला होता तो क्वीन एलिझाबेथ फर्स्ट हिनं तो चार्टर दिला होता। आता या क्वीननं का दिला होता चार्टर यांना तर ब्रिटिशमध्ये कोणताही कारभार त्यावेळेस क्वीन नुसार चालायचा, म्हणजेच काय तर राजशाही होती ब्रिटनमध्ये आणि त्या राजशाहीनुसार कारभार त्यांचा चालायचा आणि त्यामुळे त्यांना कोणत्याही इतर देशात जरी व्यापार करायला जायचा असेल तरी सुद्धा क्वीन एलिझाबेथची परमिशन घेणं गरजेचं होतं आणि तशा पद्धतीनं क्वीन एलिझाबेथनं त्यांना चार्टर दिला की तुम्ही जाऊ शकता तिथं आणि व्यापार करू शकताय। परंतु हा चार्टर कशाचा होता तर चार्टर मोनोपॉलीचा होता। म्हणजे ह्या चार्टरच्या अंतर्गत सांगण्यात काय आलं होतं तर ईस्ट इंडिया कंपनीला कोणतीही इतर ब्रिटिश कंपनी स्पर्धा करायला त्या ठिकाणी जाणार नाही, म्हणजे टोटली मक्तेदारी कोणाची असेल ईस्ट इंडिया कंपनीची। इंडियामध्ये व्यापार करण्याची टोटली मक्तेदारी ईस्ट इंडिया कंपनीची असेल, तिथं इतर कोणतीही ब्रिटिश कंपनी जाणार नाही। त्यामुळे चार्टरचं एक वेगळं महत्व असलेलं आपल्याला खऱ्या अर्थानं या ठिकाणी पाहावयास मिळतं। मग त्यानंतर पहिल्यांदा येतात व्यापारी म्हणून आणि ऑब्वियस आहे त्यानंतर आपल्यावरती राज्य करायला सुरू होतात। म्हणजे काय करतात तर 1765 मध्ये पहिल्यांदा त्यांना दिवाणी अधिकार मिळतात। दिवाणी अधिकार म्हणजे काय तर दिवाणी अधिकार म्हणजे राईट ओव्हर रिव्हेन्यू अँड सिव्हिल जस्टिस, म्हणजे प्रशासकीय न्यायदानाचा अधिकार त्यांच्याकडे आला आणि कर गोळा करण्याचा अधिकार त्यांच्याकडे आला, जो की याच्या अगोदर आपल्या स्थानिक राज्यांकडे होता, जे जे राजे संस्थानांचे होते त्यांच्याकडे होता आणि तो आता अधिकार कुणाकडे आला, विशेष करून इंग्रजांकडे आला। आणि हे टोटल इंडियासाठी आत्ताच आपण बोलत नाही, लगेच त्याने टोटल इंडियावरती राज्य करायला चालू केलं नाही, त्यांनी थोडा थोडा प्रांत काबीज करायला सुरुवात केली। थोडा थोडा प्रांत म्हणजे याच्यामध्ये 1765 मध्ये काय झालं तर बेंगाल, बिहार आणि ओरिसा या 3 प्रांतांमध्ये त्यांना दिवाणी अधिकार मिळाला। समजते तुम्हाला दिवाणी अधिकार म्हणजे काय सांगितले तुम्हाला। आणि हे 1765 नंतर का म्हणाल तुम्ही तर 1764 मध्ये बॅटल ऑफ बक्सर झालं होतं, बक्सरचं युद्ध झालं होतं आणि त्याच्या अगोदर प्लासीची लढाई झाली होती। त्या सगळ्यात इंग्रजांची सरशी होत होती आणि 1764 जी काय बॅटल ऑफ बक्सर झाली, बक्सरचं युद्ध झालं, त्याच्यामध्ये हे सिद्ध झालं की इंग्रज शक्तिशाली आहेत आणि त्यामुळे त्यांना तह म्हणून दिवाणी अधिकार देऊ केले गेले। आणि तिथून पुढे खऱ्या अर्थानं ईस्ट इंडिया कंपनी व्यापाराबरोबरच आपल्यावर काही भागापुरती मर्यादित का होईना आपल्यावर राज्य करायला सुरुवात झाली। आणि त्यानंतर पुढे काय झालं तर त्यानंतर विशेष करून 1857 पर्यंत हे असंच चालू राहिलं। पण 1857 मध्ये काय झालं तर 1857 मध्ये शिपायांचा उठाव झाला, त्याला शिपायांचा बंड सुद्धा म्हटलं जातं, इंग्लिशमध्ये त्याला सिपॉई म्युटिनी असं संबोधलं जातं। आणि या सिपाई म्युटिनीमध्ये काय झालं तर शिपाई जे आहेत, इंग्रज दरबारी काम करणारे भारतीय व्यक्ती जे आहेत त्यांनी बंड केला
आणि त्या बंडाच्या अंतर्गत इंग्रजांना विरोध व्हायला सुरुवात झाली आणि त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी रक्तपात झाला, अनेक ठिकाणी त्याला हिंसक वळण खूप मोठ्या प्रमाणात प्राप्त झालं होतं आणि त्याला पहिलं स्वातंत्र्याचं युद्ध, पहिलं स्वातंत्र्य समर सुद्धा सावरकरांनी म्हटले. आणि त्याला कारण जी होती ती विशेष करून धार्मिक कारण होती. म्हणजे काय तर हिंदूंमध्ये अशी अफवा पसरली होती की त्यांना जो आपण आपल्या भाषेत पीठ म्हणू शकतोय, जे आपण जेवण बनवत असतोय, त्याच्यामध्ये गायीच्या हाडाचा भुगा जो आहे, गायीच्या हाडाचा चुरा मिसळलेला असतोय, अशा प्रकारची अफवा पसरली. त्याचबरोबर त्यांना जी एनफिल्ड गन दिली जायची, एनफिल्ड रायफल दिली जायची ना, त्याचं जे आपण म्हणू शकतोय त्याच्यासाठी जे कारतूस लागायचं, ते कारतूस दातानं तोडायला लागायचं आणि त्याच्यावरती जे वेस्टर्न बनवलेलं असायचं ना, त्याला गायीच्या आणि डुकराची चरबी लावली इंग्रजांनी, असं त्याच्यामध्ये अफवा पसरलेली होती आणि त्याच्यामध्ये थोड्या बहुत प्रमाणात तथ्य सुद्धा होतं. परंतु ते कारतूस बनवण्यासाठी ती आवश्यकता होती. परंतु अफवा असे पसरवले की हिंदूंना आणि मुस्लिमांना भ्रष्ट करण्यासाठी इंग्रजांनी हे मुद्दामहून केले, अशा प्रकारची अफवा पसरली आणि त्या अफवेला हिंसक वळण प्राप्त झालं. शिपाई जे आहेत ते बंड करून उठले वेगवेगळ्या छावणींमधून आणि त्याला खरं तर शिपाई मिटिंग म्हटलं गेलं, त्याला आपण शिपायांचं बंड म्हटलं गेलं. 1857चा उठाव म्हटलं गेलं त्याला. त्यामुळं या 1857च्या उठावानंतर काय झालं तर कंपनी हे जबाबदार शासन करत नाही हे ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या लक्षात आलं आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं ब्रिटिश गव्हर्नमेंटनं स्वतःच्या हातात सूत्र घेतली आणि कंपनीवरती नियंत्रण ठेवायला सुरुवात केली. आणि त्यानंतर ब्रिटिश गव्हर्नमेंटनं आपल्यावरती राज्य जे केले ते देश स्वातंत्र्य होईपर्यंत राज्य केले. म्हणजे कुठपर्यंत तर 15 ऑगस्ट 1947 पर्यंत. म्हणजे एकंदरीत ह्या छोट्या मोठ्या घडामोडी होत आपला देश स्वतंत्र झाला. परंतु देश स्वतंत्र झाला याचा अर्थ सगळं संपलंय का तर नाही. कारण आपल्याला देश स्वतंत्र झाल्याबरोबरच आपल्याला एका भारतीय राज्यघटनेची गरज होती. भारत देश चालवण्यासाठी एका राज्यघटनेची गरज होती आणि ती राज्यघटना खरं तर निर्माण करण्यासाठी घटना समिती स्थापन करण्यात आली, म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल असेंब्ली स्थापन करण्यात आली. जी काय सभा म्हणू शकतो आपल्याला, समिती आपण म्हणू शकतो, घटना समिती याला म्हणू शकत नाही आपण. एक सभा, एक घटना स्थापन करण्यासाठी एक मंडळ स्थापन करण्यात आलं, म्हणजे घटना निर्माण करण्यासाठी एक मंडळ स्थापन करण्यात आलं आणि त्याला काय म्हटलं जायचं तर कॉन्स्टिट्यूशनल असेंब्ली म्हटलं जायचं. आणि त्या कॉन्स्टिट्यूशनल असेंब्लीच्या अंतर्गत खरं तर घटनेची रचना झाली. त्याच्यामध्ये विशेष करून मसुदा समितीचे जे अध्यक्ष होते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि त्या दृष्टीतून त्याच्यामध्ये अनेक महान माणसांचं योगदान आहे, महान व्यक्तींचं योगदान आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव सुद्धा एक आदरानं घेतलं जातं आणि भारताचा घटनागार सुद्धा त्यांना म्हटलं जातं, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. त्यामुळे त्यांचा एक वेगळा इतिहास आहे. ते इतिहासामध्ये तुम्ही ज्यावेळेस अभ्यास इतिहासाचा करताय त्यावेळेस डिटेलमध्ये तुम्ही अभ्यास करणारच आहात. आणि या घटना समितीनं, या कॉन्स्टिट्यूशनल असेंब्लीनं काय केलं तर घटनेची निर्मिती केली आणि ती घटना 26 जानेवारी 1950 रोजी खरं तर अस्तित्वात आली, अंमलबजावणीमध्ये आली. म्हणून तर 26 जानेवारी जो आहे ना तो खऱ्या अर्थानं आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला करतो. याच घटनेला आपण प्रजासत्ताक आपण स्थापन केला असं संबोधतो. आणि या सगळ्या घडामोडींमध्येच काही इंग्रजांनी कायदे आणले आणि त्या कायद्यामधूनच खरं तर आपली घटना निर्माण झाली आत्ताची, असं आपण म्हणू शकतो. म्हणून तर इथं म्हणले की रूट्स इन द ब्रिटिश रूल. आत्ताच्या ज्या भारतीय राज्यघटनेची जी पाळंमुळं आहेत ती ब्रिटिश रूलमध्ये आहेत, असं या ठिकाणी सांगण्याचा आपल्याला प्रयत्न केला. मग आता ज्या वेळेस आपण या कायद्यांचा अभ्यास करतोय त्यावेळेस दोन वेगवेगळ्या पिरियडचा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. एक तर पिरियड आहे कंपनी रूलचा आणि दुसरा पिरियड आहे क्राऊन रूलचा, म्हणजे ब्रिटिश गव्हर्नमेंटचा. पहिला पिरियड जो आहे कंपनी रूलचा आहे तो 1773 ते 1858 पर्यंतचा आहे. तो पिरियड जो आहे तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी वर्चस्व कंपनीचं होतं, कंपनी रूल करत होती आणि कंपनीवरती कमी नियंत्रण होतं. ब्रिटिश सरकारचं होतं, परत परत नियंत्रण वाढवत नेलं ब्रिटिश सरकारनं. त्याच्यासाठी काय कायदे बनवत आणले तेच कायदे आपल्याला अभ्यासायचे आहेत. आणि त्यानंतर जे आहे ते क्राऊन रूल 1858 ते 1947चा पिरियड आहे क्राऊन रूलचा. हे दोन पिरियड आपण वेगवेगळ्या पद्धतीनं बघण्याचा प्रयत्न करायला लागेल आपल्याला, समजून घ्यायचं असेल तर. मग आजच्या लेक्चरमध्ये आपण कंपनी रूल जो आहे ना तो कंपनी रूल टोटली समजून घेणार आहोत आणि कंपनी रूलमध्ये जे काय कोणकोणते महत्वाचे कायदे केलेत ब्रिटिश गव्हर्नमेंटनं, कंपनीनं, ते कायदे आपण डिटेलमध्ये अभ्यासण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि याच टॉपिकचा दुसरा पार्ट जो आहे त्याच्यामध्ये आपण क्राऊन रूलवरती डिटेल डिस्कशन करणार आहोत. मग आता बघूयात आपण की कंपनी रूल आपल्याला काय सांगतोय. पहिला महत्वाचा कायदा आपला कोणता आहे तो बघायला सुरुवात करूया. आपला जो पहिला कायदा आहे
तो रेग्युलेटिंग ऍक्ट ऑफ 1773 आहे. त्याला आपण मराठीमध्ये 1773चा नियमनाचा कायदा असं सुद्धा म्हणू शकतो. मग विशेष करून या रेग्युलेटिंग ऍक्ट मध्येच तुम्हाला समजत असेल की हा जो ऍक्ट आणला गेलाय तो रेग्युलेट करण्यासाठी आणला गेलाय, नियमन कुणाचं तरी करण्यासाठी आणलं गेलं. आणि ते नियमन कुणाचं करायचं आहे, तर ते नियमन कंपनीचं करायचं आहे. आता जसं की पहिल्यांदा हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडमध्ये आपण काय बघितलं तर ब्रिटिश व्यापारी जे आहेत ते व्यापारी म्हणून 1600 मध्ये भारतात येतात ईस्ट इंडिया कंपनीच्या स्वरूपात, बरोबर आहे. म्हणजे 1600 मध्ये भारतात येतात, परंतु भारतात फक्त चार्टर घेऊन आलेत ते, परंतु भारतामध्ये जे काही कारभार ते करतात त्याच्यावरती त्यांचं नियंत्रण, त्यांच्यावरती कुठल्या फायनल अथॉरिटीचं नियंत्रणच नाहीये. म्हणजे ब्रिटिश गव्हर्नमेंट काय बघायला येणार नाही रोज कंपनी काय करते. त्यामुळे काय व्हायला लागलं तर कंपनी भ्रष्टाचार भरपूर करायला लागली, कंपनी स्थानिक लोकांचं शोषण भरपूर करायला लागली. ते ब्रिटिश आल्यानंतर पण करत होते, परंतु ब्रिटिश गव्हर्नमेंट आल्यानंतर थोडं त्याला नियमनाचं स्वरूप प्राप्त झालं. आणि त्याच्यामध्ये मग ह्यांचा जो काय गलिच्छ कारभार आहे तो सुरू झाला. तो जवळजवळ 1773चा कायदा येईपर्यंत होता. म्हणजे 1600 ते 1700 100 वर्ष आणि तिथून पुढच्या 70 वर्ष असं पण खरं तर ग्राह्य धरू शकतो. मग आता याच्यामध्ये कंपनीचं नियमन केलं म्हणजे काय केलं तेच आपल्याला त्याच्या तरतुदी बघितल्यानंतर कळतं. कुठल्या कायद्याची तरतुदी तर रेग्युलेटिंग ऍक्ट ऑफ 1773च्या तरतुदी बघितल्यानंतर. मग या 1773चा जो हा रेग्युलेटिंग ऍक्ट आहे तो 3 कारणांमुळे ओळखला जातो. ते 3 कारण दिलेत. पहिलं तर हे पहिलं पाऊल होतं कंपनीला कंट्रोल करण्यासाठी आणि कंपनीला रेग्युलेट करण्यासाठी. म्हणजे हा कायदा आणणं हे ब्रिटिश गव्हर्नमेंटचं पहिलं पाऊल आहे कंपनीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी आणि कंपनीचं नियमन करण्यासाठी. हा पहिलं वैशिष्ट्य आहे या कायद्याचं. दुसरं वैशिष्ट्य या कायद्याचं काय तर पहिल्यांदा याच्या अंतर्गत ब्रिटिश गव्हर्नमेंटला हे लक्षात आलेलं आपल्याला पाहावयास मिळते याचे नियम बघितले तर कंपनीचे पॉलिटिकल आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असे 2 फंक्शन्स आहेत, अशा 2 विभागात कंपनी काम करते. हे पहिल्यांदा लक्षात या ऍक्टच्या अंतर्गत ब्रिटिश गव्हर्नमेंटला आलेलं आपल्याला पाहावयास मिळते. आणि त्याचबरोबर केंद्रीकरणाचा, सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेशनचा याच्यामध्ये पाया घातला गेला. समजते. याच्या अगोदर वेगवेगळ्या, आता बॉम्बे प्रोव्हिन्स होता, मद्रास प्रोव्हिन्स होता आणि बेंगॉल प्रोव्हिन्स होता. हे 3 जे प्रोव्हिन्स आहेत ब्रिटिश गव्हर्नमेंट राज्य करत होती, ब्रिटिश कंपनी याच्यावरती राज्य करत होती. ह्या 3 प्रोव्हिन्सचे वेगवेगळे नियम होते आणि ते वेगवेगळ्या पद्धतीनं कार्य करत होते. मग आता या कायद्याच्या अंतर्गत काय होईल तर या तिघांना एकत्र आणून यांची एक हेड बॉडी बनवण्याचा प्रयत्न होईल. हे तुम्हाला पुढे मी समजावून सांगणारच आहोत ज्यावेळेस आपण लाईन टू लाईन हे बघतोय त्यावेळेस. आता पहिल्या नियमातच काय झालंय तर गव्हर्नर ऑफ बेंगॉल जो होता ना त्याला गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल म्हटलं जाऊ लागलं. म्हणजेच काय झालं तर बंगाल जे आहे त्याला सर्वोच्च बनवण्यात आलं. बंगालचा गव्हर्नर असेल तो गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल असेल, त्याला अगोदर गव्हर्नर ऑफ बेंगॉल फक्त म्हटलं जायचं, परंतु आता तो गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल झाला. आणि त्याला असिस्ट करण्यासाठी एक्झिक्युटिव्ह काउन्सिलची स्थापना करण्यात आली. एक्झिक्युटिव्ह काउन्सिलला मराठीमध्ये कार्यकारी मंडळ असं आपण म्हणतो. कार्यकारी मंडळाची स्थापना करण्यात आली आणि त्याच्यामध्ये 4 सदस्य असतील जे काय करतील तर असिस्ट करण्याचं काम करतील गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉलला. आणि हा जो पहिला गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल होता तो लॉर्ड वॉरेन हेस्टिंग होता. आता गव्हर्नर ऑफ बेंगॉलची एक वेगळी लिस्ट आहे ती तुम्हाला माहिती पाहिजे. गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉलची एक वेगळी लिस्ट आहे ती माहिती पाहिजे. गव्हर्नर ऑफ इंडिया जो आहे, गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया जो आहे त्याची एक वेगळी लिस्ट आहे ती माहिती पाहिजे. आणि व्हॉइसरॉयची एक वेगळी लिस्ट आहे. ते सगळे व्हॉइसरॉय तुम्हाला माहिती पाहिजे. मग ते तुमची टेक्निक आहे, तुम्ही कसं लक्षात ठेवताय काय, पण ते सगळे तुम्हाला कालानुसार माहिती असणं गरजेचं आहे. हिस्ट्रीच्या दृष्टीतून, मॉडर्न हिस्ट्रीच्या दृष्टीतून ते खूप महत्वाचं आहे. पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, गव्हर्नर ऑफ बेंगॉल माहिती पाहिजे तुम्हाला. गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल कोण कोण होते ते माहिती पाहिजे. गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया त्यानंतर आला. गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाची लिस्ट तुमच्याकडे असायला पाहिजे, माहिती पाहिजे कोण कोण होते गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया. आणि त्यानंतर व्हॉइसरॉय ऑफ इंडिया. आणि त्यानंतर राणीचं राज्य ज्यावेळेस येतं त्यावेळेस व्हॉइसरॉय होता, राणीचा प्रतिनिधी म्हणून कार्य करायचा तो. आणि त्या व्हॉइसरॉय किती झाले त्यानंतर त्या व्हॉइसरॉयची लिस्ट सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. असे 4 घटक वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करून ठेवायला पाहिजे. मग पहिला पॉईंट तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजला. कार्यकारी मंडळाची स्थापना केली आहे. गव्हर्नर ऑफ बेंगॉलला गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल म्हटलं जाऊ लागले. आणि हे जे कार्यकारी मंडळ आहे त्याच्यामध्ये 4 सदस्य असतील जे कार्य काय करतील, गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉलला असिस्ट करण्याचं कार्य करतील. आणि पहिला गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल कोण होता, लॉर्ड वॉरेन हेस्टिंग्स होता. दुसरं महत्वाचं काय सांगितलंय तर बॉम्बे आणि मद्रास प्रांत जो आहे त्यांना सबऑर्डिनेट केलं. म्हणजे बॉम्बे आणि मद्रास प्रांत आता कोणाच्या अंडर काम करतील, गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉलच्या अंतर्गत अंडर काम करतील. म्हणजे
बेंगॉलला हेड ऑफिस बनवण्यात आलं आणि हे आता त्याचे सब ऑफिस झालं आता, असं आपल्या भाषेत आपण समजू शकतो. समजतंय? यालाच आपण काय म्हणतोय, केंद्रीकरण, सेंट्रलायझेशन झालं पॉवरचं आता. कारण का तर एक फायनल ऑथॉरिटी झाली ना, एक फायनल नियम झाला. तो कोणता आहे? गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉलचा नियम. समजतंय तुम्हाला? त्या पद्धतीने आपण त्याचा अभ्यास करायला पाहिजे. यालाच सेंट्रलायझेशन म्हटलं गेले. म्हणून तर या कायद्याला फर्स्ट स्टेप ऑफ द सेंट्रलायझेशन म्हटलं गेले. केंद्रीकरणासाठी उचललेलं पहिलं पाऊल म्हटलं गेले. आणि हेच ते केंद्रीकरण आहे. बंगाल आणि मद्रास प्रांताला बंगाल प्रांताच्या अंतर्गत आणलं गेलं, अंडर आणलं गेलं. मग आता बॉम्बेचा गव्हर्नर असेल, मद्रासचा गव्हर्नर असेल, तो कोणाच्या अंडर काम करेल? तर गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉलच्या अंडर काम करेल. हे तुम्ही लक्षात ठेवण्याचा चांगल्या पद्धतीने प्रयत्न करा. याच्या अगोदर हे दोन्ही पण स्वतंत्ररित्या काम करत होते. हे तिन्ही पण बंगाल, बॉम्बे, मद्रास हे स्वतंत्ररित्या काम करत होते. परंतु आता बंगाल आणि बॉम्बे प्रांत जे आहे ते बेंगॉलच्या अंडर काम करतील असं याच्यामध्ये सांगितले. त्याचबरोबर या कायद्याच्या अंतर्गत काय करण्यात आलं, तर सुप्रीम कोर्ट ऑफ कलकत्ताची स्थापना करण्यात आली. 1774 मध्ये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोलकातामध्ये करण्यात आली. कलकत्ता त्यावेळेस म्हणायचे त्याला. त्याच्यामध्ये एक चीफ जस्टिस असेल आणि 3 इतर जजेस असतील असं म्हटले. म्हणजे एक सरन्यायाधीश असेल आणि 3 जे इतर आहेत ते इतर न्यायाधीश असतील. अशी रचना त्या न्यायव्यवस्थेची असेल असं त्याच्यामध्ये तरतूद करण्यात आली. म्हणजे सुप्रीम कोर्टाची पहिल्यांदा स्थापना कोणत्या कायद्याच्या अंतर्गत केली गेली, तर 1773चा जो रेग्युलेटिंग ऍक्ट आहे, नियमनाचा कायदा आहे, त्याच्या अंतर्गत करण्यात आली. आणि त्याचं स्वरूप काय होतं? एक चीफ जस्टिस आणि 3 अदर जजेस असं त्याचं स्वरूप होतं. हे चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह आलं तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करता यायला पाहिजे. त्यामुळे मी तुम्हाला माझ्यानं होईल तेवढ्या चांगल्या पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर काय झालं, तर जे कंपनीचं सर्वंट, आता तुम्हाला पहिल्यांदा हे सांगतो की नियमन कंपनीचं करण्याची का गरज पडली, कंपनीवर नियंत्रण ठेवण्याची का गरज पडली, तर गरज याच्यासाठी पडली, जे कंपनीचे सर्वंट होते ना, ते कंपनीचा व्यापार कमी आणि स्वतःचा खाजगी व्यापार जास्त करायचे. त्यामुळे काय व्हायला लागलं, कंपनी कर्जबाजारी व्हायला लागली आणि वारंवार कंपनी काय करायला लागली, तर ब्रिटिश गव्हर्नमेंटकडे कर्ज मागायला लागली. आणि हे ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या लक्षात आलं की कायम कंपनी तोट्यातच चालते, म्हणजे काय तर गलथान कारभार होतोय. आणि दुसरी गोष्ट लक्षात येण्यासारख्या काय होती, तर कंपनी कर्जबाजारी होत चालली, परंतु कंपनीचे सर्वंट आहेत, कंपनीचे जे ऑफिसर्स आहेत ते अरबपती व्हायला लागलेत, ते लखपती व्हायला लागलेत त्यावेळेस. आणि त्यामुळं ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या हे लक्षात आलं की कंपनीला याचा फायदा कमी होतोय आणि कंपनी सर्वंट जे आहेत त्यांना फायदा जास्त होतोय. म्हणजेच काय होतंय, कंपनीकडे लक्ष न देता सर्वंट जे आहेत ते स्वतःच्या खाजगी व्यापाराकडे, स्वतःच्या म्हणजे स्वतःचं घर कसं भरायचं याच्याकडे जास्त लक्ष देतात. हे ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या लक्षात आलं. त्यामुळे या कायद्यामध्ये तरतूद काय केली, या तरतुदीवरून तुमच्या लक्षात येईल. आता एक तर खाजगी व्यापार करण्यावर पहिल्यांदा बंदी घालण्यात आली या कायद्याच्या अंतर्गत. प्रोहिबिटेड म्हणले म्हणजे प्रतिबंध लावण्यात आला. कशासाठी? खाजगी व्यापार, प्रायव्हेट ट्रेड करण्यासाठी प्रतिबंध लावण्यात आला. त्याचबरोबर हे जे अधिकारी असतील, ऑफिसर्स असतील, ते नेटिव्ह लोक जे आहेत, स्थानिक इंडियन लोक जे आहेत त्यांच्याकडून जबरदस्तीनं भेटवस्तू उकळत होते आणि त्याचबरोबर भ्रष्टाचार सुद्धा करत होते, लाच सुद्धा घेत होते. मग या सगळ्या गोष्टींना प्रतिबंध करण्यात आला या कायद्याच्या अंतर्गत. म्हणजे भ्रष्टाचार जो आता आपण भारतात करतोय ना, हा सुद्धा यांच्याकडून शिकलोय. म्हणजे आपल्या प्रत्येक वागणुकीची पाळंमुळं जे आहेत ना, ते ब्रिटिश गव्हर्नमेंट मध्ये बऱ्यापैकी आहेत असं आपण म्हणू शकतो. सोप्या भाषेत हेच समजू शकतोय आपण. याच्यावरून तुम्हाला समजत असेल की नियमन कंपनीचं करण्याची का गरज पडली आपल्याला, कंपनीवरती नियंत्रण ठेवण्याची का गरज पडली आपल्याला, तर याच्यासाठी गरज पडली. हे अशा प्रकारचा भ्रष्टाचार अधिकारी करत होते आणि कंपनी डबगायला आली होती आणि अधिकारी मात्र श्रीमंत होत चालले होते. त्याच्यामुळे कंपनीचं नियंत्रण, कंपनीवर नियंत्रण आणि कंपनीचं रेग्युलेशन करणं कुठेतरी गरजेचं होतं. आणि शेवटी काय सांगितले की एका कोर्ट ऑफ डायरेक्टरची स्थापना करण्यात आली, संचालक मंडळाची स्थापना करण्यात आली. कोर्ट ऑफ डायरेक्टर्सला मराठीमध्ये संचालक मंडळ म्हणतात. मग या कोर्ट ऑफ डायरेक्टरचं काम काय असेल, तर ही गव्हर्निंग बॉडी असेल कंपनीची, म्हणजे कंपनीचं गव्हर्निंगच करण्याचं काम ही बॉडी करेल. आणि हिचं काम काय असेल, तर कंपनीचं जे काय रेव्हेन्यू आहे, सिव्हिल मॅटर आहे आणि मिलिटरी मॅटर आहे, या सगळ्यांविषयीचा रिपोर्ट जो आहे तो ब्रिटिश गव्हर्नमेंटला पाठवणे हे याचं काम असेल. म्हणजे याच्या अंतर्गत कंपनीमध्ये नेमका काय घडामोडी चालल्यात हे सगळं या रिपोर्टमध्ये ब्रिटिश गव्हर्नमेंटला समजू शकणार होतं. आणि ही महत्वाची तरतूद, शेवटची तरतूद म्हणून रेग्युलेटिंग ऍक्ट ऑफ 1773 मध्ये केली गेली. अशा प्रकारच्या 5 तरतुदी रेग्युलेटिंग ऍक्ट ऑफ 1773 मध्ये केल्या गेल्या होत्या. त्यानंतर मग कोणता ऍक्ट आला, आता 1773चा ऍक्ट आला, खूप तरतुदी आपण सगळ्या बघितल्या.
पण या तरतुदी परिपूर्ण होत्या का, यात काय त्रुटी नव्हती का? तर याच्यामध्ये सुद्धा त्रुटी होत्या. म्हणून तर पुढचा ऍक्ट आला आणि त्याला म्हणून तर म्हटलं गेलं अमेंडिंग ऍक्ट ऑफ 1781, 1781चा दुरुस्ती कायदा म्हटलं गेलं त्याला. आणि त्याला ऍक्ट ऑफ सेटलमेंट सुद्धा म्हटलं गेलं. इथं खालीच तुम्हाला दिलं ऍक्ट ऑफ सेटलमेंट. कारण का, तर हा रेक्टिफाय म्हणजे 1773च्या कायद्यामध्ये दुरुस्ती म्हणून हा कायदा पास केला गेला होता. मग याच्या तरतुदी काय काय आहेत बघूयात. याच्यामधल्या जर तरतुदी तुमच्या लक्षात घेतल्या, तुम्ही विशेष करून बघितल्या, तर यांचं कसं झालं माहितीये का, आयडिया केली आणि खड्ड्यात गेली असं झालं. कारण का 1773चा ऍक्ट आणला त्यांनी कशासाठी, रेग्युलेशन करण्यासाठी. परंतु तो 1773चा ऍक्टच त्यांच्या पुढचा सगळ्यात मोठा अडथळा ठरला. कारण का, तर त्याच्यामध्ये पहिलं तर सुप्रीम कोर्टाशी रिलेटेड काय तरतुदी केल्या गेल्या, म्हणजे सुप्रीम कोर्टाची स्थापना केली गेली. म्हणजेच काय, न्यायदानाचं काम कोण करेल, सुप्रीम कोर्ट ऑफ कलकत्ता करेल. बरोबर आहे. म्हणजेच काय झालं याच्यामध्ये, हे झालं की या सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही ह्या जी काउन्सिल, गव्हर्नर जनरल काउन्सिल आहे का, त्या काउन्सिलच्या विरोधात सुद्धा जाऊ शकताय. मग त्याचा परिणाम काय झाला, तर काउन्सिलला, गव्हर्नर जनरल काउन्सिलला कामच करता येईना. बरोबर आहे. त्यामुळं हा कायदा आणला गेला आणि या कायद्यामध्ये पहिलीच तरतूद आपल्याला काय दिली गेली, एक्झम्प्ट केले गेले. म्हणजे जर गव्हर्नर जनरलची काउन्सिल आहे, त्याचे मेंबर किंवा कंपनीचे ऑफिशियल्स, कंपनीचे सर्वंट त्यांच्या ऑफिशियल वर्क्समध्ये कोणते ऍक्शन घेत असतील, तर त्यांना सुप्रीम कोर्टाच्या ज्युरिस्डिक्शन मधून बाहेर काढण्यात आलं. म्हणजे सुप्रीम कोर्ट त्यांच्यावरती कोणताही खटला दाखल करणार नाही, सुप्रीम कोर्ट कोणताही त्यांच्यावरती खटला चालवणार नाही, जर त्यांनी केलेलं कृत्य हे ऑफिशियल ऍक्शन्स मध्ये असेल तर. समजते, म्हणजे त्याच्या अंतर्गत त्यांनी कोणाचा खून जरी केला तरी त्यांना सुप्रीम कोर्टाच्या कटगऱ्यात उभा करायचं नाही. असाच कायदा आहे, असाच अर्थ होतो याचा. आणि त्याच्यामध्ये कुणाकुणाला पुन्हा एकदा सांगतो, जे गव्हर्नर जनरल काउन्सिल आहेत, गव्हर्नर जनरल तर आलाच त्याच्याबरोबर, त्याच्यातले जे काउन्सिलचे मेंबर आहेत ते आले, कंपनीचे सर्वंट आले, कंपनीचे वेगवेगळे ऑफिशियल्स आले. आणि कोणत्या कृतीसाठी त्यांना माफी आहे, ते ऑफिशियल कार्य करत असताना जर त्यांच्याकडून काही घडत असेल तर त्यांना सुप्रीम कोर्टाच्या ज्युरिस्डिक्शन मधून एक्झम्प्ट करण्यात आलं, वगळण्यात आले. त्याचबरोबर आणखी काय झालं, तर जे मॅटर्स रेव्हेन्यूशी रिलेटेड असतील, रेव्हेन्यूशी म्हणजे रिलेटेड म्हणजे काय, टॅक्स, कर गोळा करण्याशी रिलेटेड जे मॅटर असतील, ते मॅटर सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या ज्युरिस्डिक्शन मधून एक्सक्लुडेड करण्यात आले, म्हणजे वगळण्यात आले. मग ते रेव्हेन्यू मॅटर्स असू द्या किंवा मॅटर्स अरायझिंग इन द कलेक्शन ऑफ रेव्हेन्यू. म्हणजे याचा अर्थ तुम्ही समजून घ्या व्यवस्थित. आता कर गोळा करण्यासाठी ब्रिटिश गव्हर्नमेंट सगळ्यात जास्त जुलूम भारतीयांवरती करत होते. त्याच्यामध्ये मग त्यांना मारहाण करणं, त्यांना वेगवेगळ्या शिक्षा देणं, अशा प्रकारच्या कृती करत होतं. परंतु सुप्रीम कोर्टाची स्थापना केल्यामुळे काय झालं, या कृतींना आळा बसला. मग यांना त्यांचा कर गोळा करण्यासाठी अशा प्रकारच्या कृती करता येईना, म्हणून तर ऍक्ट आणला गेला. आणि त्याच्यामध्ये तरतूद काय दिले, शब्दातच तुम्हाला कळते, मॅटर्स अरायझिंग इन द कलेक्शन ऑफ रेव्हेन्यू. म्हणजे रेव्हेन्यू गोळा करत असताना जर कोणता अनुचित प्रकार घडला तरी सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या ज्युरिस्डिक्शन मधून त्यांना एक्सक्लुडेड करण्यात येईल, म्हणजे वगळण्यात येईल. याचा अर्थ तुमच्या लक्षात येतोय का? म्हणजे गुन्हा केला तरी सुद्धा शिक्षा मिळू नये याची तरतूद केली गेली याच्यामध्ये. म्हणून तर 1773चा ऍक्ट मी म्हटलं ना, आयडिया केली खड्ड्यात गेले असं झालं यांच्यासाठी. कारण यांना बेकायदेशीर कृत्य करताच येईना. त्यामुळे पुन्हा स्वतःला हवा असेल, स्वतःला सुलभ असेल असा कायदा परत आणलाय रेक्टिफाय करून. त्याला ऍक्ट ऑफ सेटलमेंट म्हटलं गेले 1784. आणि तोच ऍक्ट आपण बघतोय. हा दुसरा पॉईंट झाला. तिसरा पॉईंट काय झाला, तर न्यायदानामध्ये हिंदू लोकांसाठी हिंदू लॉ, त्यांचा पर्सनल लॉ वापरायची परमिशन मिळाली, आणि मुस्लिम लोकांसाठी मोहम्मदन लॉ हा त्यांचा पर्सनल लॉ वापरायची परमिशन मिळाली. म्हणजे हिंदू लोकांचा, एखाद्या हिंदू कुटुंबाचा व्यक्तीचा खटला जर आला तर हिंदू त्यांचं जे नियम आहेत त्याच्यानुसार त्यांना शिक्षा सुनावली जाईल, त्यांना न्याय दिला जाईल, न्यायनिवाडा केला जाईल. आणि मुस्लिम फॅमिली किंवा मुस्लिम व्यक्ती असेल तर त्यांचं जे मुस्लिम धर्माचे नियम आहेत त्या धर्मानुसारच त्यांचा न्यायनिवाडा केला जाईल अशी तरतूद करण्यात आली पहिल्यांदा. हा सुद्धा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन फॉर्म होऊ शकतोय. त्यामुळं हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर पुढचा महत्त्वाचा पॉईंट काय, तर 1773च्या अंतर्गत जो काय, आता मी चुकून मला 1783 म्हटलं वाटतं, परंतु 1773 चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. 1773चा जो नियमनाचा कायदा आहे त्याच्यामध्ये तरतूद काय केली, सुप्रीम कोर्टाची स्थापना केली. बरोबर आहे. त्याच्यामुळे काय झालं, तर जे लोअर कोर्ट आहेत, प्रोव्हिन्शियल कोर्ट आहेत, प्रांतीय न्यायालय आहेत, त्याच्यामधून डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही अपील करू शकत होता.
बरोबर आहे. याचा अर्थ काय झाला, गव्हर्नर जनरल ऑफ काउन्सिल जो आहे म्हणजे कार्यकारी मंडळ जे आहे ना, त्या कार्यकारी मंडळाची किंमत कमी व्हायला लागली. कारण त्यांच्याकडे कोण जाईच ना, त्यांना काय अधिकार नसल्यासारखं वाटायला लागलं, कारण सगळे न्याय मागण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडे जाणार आणि काउन्सिलच्या विरोधात सुद्धा न्याय मागण्यासाठी सुप्रीम कोर्टात जाऊ शकत होते. आणि त्यामुळे यांनी काय केलंय, चौथा रूल याच्यामध्ये काय बनवलाय, जर काउन्सिलला वाटलं की एखादा खटला आपल्याकडे घ्यायची गरज आहे आणि आपणच त्याच्यावरती न्याय निवाडा करायची गरज आहे, तर या कायद्याच्या अंतर्गत ती परमिशन काउन्सिलला देण्यात आली. म्हणजे एखादा लोअर कोर्टातनं डायरेक्ट काउन्सिल जे आहे ते आपल्याकडेच ती खटला घेऊ शकते, सुप्रीम कोर्टामध्ये जायची काही गरज नाही. अशी कृती काउन्सिल करू शकते, कार्यकारी मंडळ याच्यात करू शकते, अशी तरतूद याच्यामध्ये दिली गेली. म्हणजे सुप्रीम कोर्टापेक्षा जास्त पॉवर यांना दिली गेली. समजते? त्यामुळं ही तरतूद खूप महत्वाची, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे आपण. म्हणजे सुप्रीम कोर्टाला जवळजवळ लुळपांगळच बनवलं त्याने, सुप्रीम कोर्टाला जवळजवळ हँडिकॅप्ड बनवले याच्यामध्ये, आणि सगळे पॉवर एकंदरीत कार्यकारी मंडळाकडे घेतलेत, गव्हर्नर जनरल काउन्सिलकडे घेतलेत. हे आपल्याला याच्या अंतर्गत लक्षात येतं. पुढचा पॉइंट महत्वाचा काय दिलाय, तर इट इम्पॉवर्ड द गव्हर्नर जनरल इन काउन्सिल टू फ्रेम रेग्युलेशन फॉर द प्रोव्हिन्शियल कोर्ट्स अँड काउन्सिल्स. आणि याच्या पुढचा कहर म्हणजे काय, तर न्यायव्यवस्थाची जे प्रोव्हिन्शियल कोर्ट्स आहेत म्हणजे प्रांतीय न्यायालय आहेत आणि प्रांतीय कार्यकारी मंडळ आहेत वेगवेगळे, त्या कार्यकारी मंडळांसाठी आणि न्यायालयांसाठी रूल्स अँड रेग्युलेशन्स, नियम आणि इतर नियंत्रण त्याच्यावरती ठेवण्याचं काम करू शकते कोण, तर गव्हर्नर जनरल काउन्सिल करू शकते. कार्यकारी मंडळ जे गव्हर्नर जनरलचं कार्यकारी मंडळ आहे ते करू शकते. त्याच्यासाठी त्याला सशक्त करण्यात आलं, ती पॉवर त्याला देण्यात आली. मग याच्यावरून तर हे सिद्ध होतं की सर्वश्रेष्ठ आता कोण आहे, तर गव्हर्नर जनरल इन काउन्सिल आहे, गव्हर्नर जनरलचं कार्यकारी मंडळ आहे. समजते? त्यामुळं हा कायदा जो आहे तो विशेष करून अन्यायकारकच कायदा होता, हे सुद्धा आपल्या कुठेतरी लक्षात येतं. पुढचा जो ऍक्ट आहे तो पिट्स इंडिया ऍक्ट ऑफ 1784 आहे, 1784चा पिट्स इंडिया ऍक्ट आहे. आता याला पिट्स इंडिया ऍक्ट का म्हटलं जायचं, तर हा ऍक्ट पास होत असताना म्हणजे पास केला गेला पार्लमेंटमध्ये, त्यावेळेस जे प्राईम मिनिस्टर होते ते होते विल्यम पिट, त्यामुळे याला पिट्स इंडिया ऍक्ट म्हटलं जाते. समजते तुम्हाला? त्यामुळे त्या दृष्टीतून तुम्ही हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. याला पिट्स इंडिया ऍक्ट का म्हणतात, हा खूप बेसिक नॉलेजचा प्रश्न आहे, खूप बेसिक नॉलेज आहे, परंतु ते असायला पाहिजे, तरच तुम्हाला बाकीचे प्रश्न लक्षात राहतात, त्याची पार्श्वभूमी लक्षात घेता येते. मग हा 1784चा जो ऍक्ट आहे तो विशेष करून माझ्या दृष्टीनं दुहेरी शासन व्यवस्थेसाठी ओळखला जातो, त्याला आपण डबल गव्हर्नमेंट असं संबोधतो. इथंच तुम्हाला दिले डबल गव्हर्नमेंट. त्याचं कारण काय तुमच्या लक्षात येईल. पहिल्यांदा याच्यामध्ये प्रोव्हिजन केली गेली आणि फरक केला गेला कशामध्ये, तर कमर्शियल आणि पॉलिटिकल फंक्शन्स ऑफ द कंपनी. कंपनीमध्ये कमर्शियल म्हणजे व्यापारी फंक्शन एक केला गेला, विभाग केला गेला, आणि राजकीय विभाग एक कंपनीचा केला गेला. म्हणजे एकंदरीत 1773 मध्ये लक्षात आलं होतं 2 विभागात कंपनी काम करते. आता त्याचे डायरेक्ट 2 विभाग, खाजगी विभाग एक आणि राजकीय विभाग एक करण्यात आला. दुसरी महत्वाची तरतूद काय करण्यात आली, तर 2 नवीन बॉडींची, एक तर पहिली बॉडी होतीच ती कोणती होती, कोर्ट ऑफ डायरेक्टरची. बरोबर आहे, ते 1773च्या ऍक्टमध्येच आपण तरतूद त्याची बघितली होती, संचालक मंडळाची जी काय स्थापना आहे ती. बरोबर आहे. आता नवीन एक बॉडी आणली, ती होती बोर्ड ऑफ कंट्रोल, नियंत्रण मंडळ त्याला म्हटलं जातं. मग या नियंत्रण मंडळाची स्थापना केली गेली, म्हणून 2 बॉड्या अस्तित्वात आल्या, कोर्ट ऑफ डायरेक्टर एक आणि बोर्ड ऑफ कंट्रोल एक. म्हणून याला दुहेरी शासन व्यवस्था असं म्हणतात, डबल गव्हर्नमेंट असं म्हणतात. आणि त्याच्यामध्ये बोर्ड ऑफ कंट्रोलचे अधिकार काय होते, तर विशेष करून बोर्ड ऑफ कंट्रोल जे आहे त्याचे अधिकार हे होते की त्यांनी सुपरवाइज करायचं आणि डायरेक्ट करायचं, दिशादर्शनाचं काम करायचं. कोणत्या मॅटरमध्ये, सिव्हिल मॅटर असतील, मिलिटरी म्हणजे लष्करी मॅटर असतील, आणि रिव्हेन्यू म्हणजे करासंबंधीचे मॅटर असतील. सिव्हिल मॅटर म्हणजे नागरी संबंधी काय असतील, प्रशासनाशी संबंधित, मिलिटरी म्हणजे लष्कराशी संबंधित, आणि रिव्हेन्यू म्हणजे कराशी संबंधित, टॅक्सशी संबंधित. ह्या सगळ्यांमध्ये त्यांनी सुपरविजन करायचं आणि डायरेक्शन देण्याचं काम करायचं, दिशादर्शनाचं काम करायचं कंपनीसाठी. हे बोर्ड ऑफ कंट्रोलचं कार्य होतं. त्यामुळं पिट्स इंडिया ऍक्ट ऑफ 1784 म्हटलं की लगेच तुमच्या एक गोष्ट लक्षात यायला पाहिजे, तो कशासाठी ओळखला जातो, डबल गव्हर्नमेंटसाठी, दुहेरी शासन व्यवस्थेसाठी. दुहेरी शासन व्यवस्थेसाठी का, तर बोर्ड ऑफ कंट्रोल आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर असे 2 शासन व्यवस्था त्याच्यामध्ये होत्या, 2 बॉड्या त्याच्यामध्ये होत्या. आणि त्याच्यामध्ये बोर्ड ऑफ कंट्रोलचं काम काय आहे,
बोर्ड ऑफ कंट्रोल, आता बोर्ड ऑफ डायरेक्टर जे आहे ती जुनीच बॉडी आहे, त्याच्या अगोदर स्थापना झाली होती. नवीन बॉडी पिट्स इंडिया ऍक्टमध्ये आणली ती कोणती होती? बोर्ड ऑफ कंट्रोलची. कोर्ट ऑफ डायरेक्टरच्या अगोदर होती, आता नवीन आली ती बोर्ड ऑफ कंट्रोलची. त्यामुळं विल्यम पिट म्हटलं की डबल गव्हर्नमेंट, बोर्ड ऑफ कोर्ट ऑफ डायरेक्टर आणि बोर्ड ऑफ कंट्रोल हे तुमच्या लगेच लक्षात यायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये मग कमर्शियल फंक्शन आणि पॉलिटिकल फंक्शन हे तर आहेच, ते तर तुमच्या लक्षात आलेलं आहेच. खाजगी एक विभाग आणि राजकीय एक विभाग असे दोन विभाग कंपनीमध्ये केले गेले पिट्स इंडिया ऍक्टनुसार. आणि आणखी महत्वाच्या दोन कारणासाठी पिट्स इंडिया ऍक्ट ओळखला जातो. तो म्हणजे पहिल्यांदा जे काही कंपनीनं व्यापलेला प्रदेश आहे त्याला ब्रिटिश पोझेशन्स इन इंडिया असं म्हटलं गेलं, म्हणजे ब्रिटिश व्याप्त भारत त्याला पहिल्यांदा असं म्हटलं गेलं या ऍक्टच्या अंतर्गत. आणि त्याचबरोबर कंपनीवरती सुप्रीम कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न ब्रिटिश गव्हर्नमेंटनं केलेला आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे सुप्रीम कंट्रोल ही कन्सेप्ट सुद्धा याच्यामुळे जास्त खरं तर चर्चेमध्ये आली. म्हणजे विशेष करून विल्यम पिट्स आहे त्याला आपण पिट्स काका म्हणू आपण. पिट्स काकाने काय सांगितले? पिट्स काकाने सांगितलं दोन बॉडी असतील त्याला आपण डबल गव्हर्नमेंट म्हणू. त्या दोन बॉडी कोणत्या? तर कोर्ट ऑफ डायरेक्टर्स अँड बोर्ड ऑफ कंट्रोल. कोर्ट ऑफ डायरेक्टरचं अगोदरच होतं, त्याच्यामध्ये पिट्सचं काही योगदान नाही, पिट काकांचं त्याच्यामध्ये काही योगदान नाही. पण पिट्स काकांचं योगदान कशामध्ये? तर त्यांचं योगदान आहे बोर्ड ऑफ कंट्रोलमध्ये. कारण बोर्ड ऑफ कंट्रोल नवीन बॉडी अस्तित्वात आली आणि तिला जास्त अधिकार देण्यात आले आहेत सिव्हिल, मिलिटरी आणि रेव्हेन्यूच्या संदर्भात. त्यामुळे पिट्स काका हे विसरू नका. 1784चा ऍक्ट आहे तो विसरू नका. पुढचा ऍक्ट आहे तो ऍक्ट 1786चा ऍक्ट आहे. 1786चा ऍक्ट ऑफ 1786 ओळखलं जातं त्याला, ऍक्ट ऑफ 1786 म्हणून. आणि त्याच्यामध्ये विशेष करून लॉर्ड ऑफ कॉर्नवॉलिस जो आहे, त्या लॉर्ड ऑफ कॉर्नवॉलिसची गव्हर्नर जनरल म्हणून नियुक्ती झाली होती. इतिहासातला हा बच्चन आहे, अमिताभ बच्चन आहे इतिहासातला लॉर्ड कॉर्नवॉलिस. कारण याला विचारलं तू भारतात जातो का म्हणून, गव्हर्नर म्हणून, तर त्यानं सांगितलं माझ्या काय मागण्या आहेत त्या पूर्ण तुम्ही करत असाल तरच मी भारतात गव्हर्नर जनरल म्हणून जाणार, नाहीतर मला गरज नाही. म्हणजे काय? तर इतिहासातला बच्चन म्हणतो मी याला. हम जहा पे खडे होते लाईन वही से सुरू होते, अशा प्रकारचा ऍटिट्यूड होता याचा. आणि यानं दोन मागण्या ब्रिटिश गव्हर्नमेंट पुढे मांडल्या आणि त्या ब्रिटिश गव्हर्नमेंटनं मान्य केल्या आणि त्याला सांगितलं जा बाबा तुझी गरज आहे आता भारतामध्ये. मग तो भारतामध्ये आला आणि त्या दोन मागण्या ज्या होत्या ना त्या मान्य करण्यासाठीच ऍक्ट पास केला गेला होता आणि तो ऍक्ट होता ऍक्ट ऑफ 1786. आणि त्या मागण्या काय होत्या? तर पहिल्यांदा तर त्यानं सांगितलं की जी गव्हर्नर जनरल काउन्सिल आहे त्या काउन्सिलला आपण काय म्हणत नाही, फायनल डिसिजन माझा असेल, हा पहिला होता. ओव्हर रायडिंग द डिसिजन, म्हणजे गव्हर्नर जनरल काउन्सिलनं जरी विरोध याला केला तरी याचं डिसिजनच फायनल असेल, हा पहिला मॅटर. म्हणून तर बच्चन म्हणतो याला. दुसरा मॅटर काय? कमांडर इन चीफ, म्हणजे पुन्हा तेच सगळ्यातला हेड मी असणार, हम करे सो कायदा, असा ऍटिट्यूड याचा दुसऱ्या सुद्धा पाहावास मिळते. आणि त्यामुळे कमांडर इन चीफ हा शब्द सुद्धा जास्त न्यूजमध्ये आला, चर्चेमध्ये आला. आणि हे दोन्ही त्याच्या ज्या मागण्या आहेत त्या इनॅक्ट करण्यासाठी ऍक्ट ऑफ 1786 पास करण्यात आला. म्हणजे याच्या मागण्या मान्य करण्यासाठी पहिल्यांदा ऍक्ट पास करावा लागला आणि त्याला अश्युरन्स दिल्यानंतर तो भारतात गव्हर्नर जनरल म्हणून आलेला आपल्याला पाहावं मिळतो. आणि ह्याचे लॉर्ड कॉर्नवॉलिसचे कार्यकाळ जर इतिहास तुम्ही वाचला असेल तर तुम्हाला खूप इंटरेस्टिंग आहे. लॉर्ड कॉर्नवॉलिसचं भरपूर काय काय केले लॉर्ड कॉर्नवॉलिसनं ब्रिटिश सरकारसाठी, म्हणतोय मी, भारतासाठी नाही. भारतासाठी याने कोणीच काही केलं नाही, ब्रिटिश सरकारसाठी यानं भरपूर काय काय केलं आणि ह्याचा इतिहास जो आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे. त्यामुळं लॉर्ड कॉर्नवॉलिस जो आहे ना, जो इतिहासातला बच्चन आहे, आधुनिक भारताच्या इतिहासातला बच्चन, त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. त्याच्यामुळेच हा 1786चा ऍक्ट आला होता. त्यामुळे ऍक्ट ऑफ 1786 म्हटलं का बच्चन आठवायला पाहिजे, अमिताभ बच्चन नाही, लॉर्ड कॉर्नवॉलिस आठवायला पाहिजे. आणि त्यानं ज्या दोन मागण्या मांडल्या त्या आपल्याला आठवायला पाहिजे. पुढचा ऍक्ट आहे चार्टर ऍक्ट ऑफ 1793. आता चार्टर म्हणजे काय? सनद. हे जे चार्टर ऍक्ट आहेत ना, आता 1793 पासून जे चार्टर ऍक्ट सुरू होतात ना ते 1853 पर्यंत चार्टर ऍक्ट आहेत. पुढं प्रत्येक 20 वर्षाने एक चार्टर आलाय. आता 1793चा एक झाला, त्यानंतर 1813चा एक येतो, 1833चा एक येतो आणि 1853चा एक येतो. असे 20-20 वर्षाच्या गॅपनं चार्टर ऍक्ट येतात. त्याला सनदी कायदा सुद्धा आपण म्हणतो मराठीमध्ये. मग हा जो 1793चा चार्टर ऍक्ट, पहिला चार्टर ऍक्ट जो आहे तो चार्टर ऍक्ट मध्ये काय तरतुदी केल्या हे बघूया. पहिली तर तरतूद केली, जी कॉर्नवॉलिसनं मागणी केली होती ना ती मागणी सगळ्या गव्हर्नरला तिथून पुढच्या लागू करण्यात आली. एक्सटेंडेड द ओव्हर रायडिंग पॉवर, जे ओव्हर रायडिंग पॉवर आहे काउन्सिलशी रिलेटेड
ती सगळ्यांना लागू करण्यात आली. ऑल फ्युचर गव्हर्नर जनरल्स, म्हणजे सगळ्या फ्युचरमधल्या गव्हर्नर जनरल्सला तशाच पद्धतीचे अधिकार देण्यात आले. ही पहिली तरतूद झाली. दुसरी तरतूद काय झाली, तर दुसरी तरतूद बॉम्बे आणि मद्रास प्रेसिडेंटची जी आहे ना त्यांच्याशी रिलेटेड आणखी मोर पॉवर्स दिल्या गेल्या. मोर पॉवर्स अँड कंट्रोल, नियंत्रण आणि अधिक पॉवर गव्हर्नर जनरलला बहाल केली गेली. ती दुसरी तरतूद आहे. तिसरी तरतूद काय आहे, तर ट्रेड मोनोपॉली कंपनीची एक्सटेंड करण्यात आली, वाढवण्यात आली. अनॉदर 20 इयर्स, पिरियड ऑफ 20 इयर्स, पुढच्या 20 वर्षांसाठी जी व्यापारी मक्तेदार आहे ती ईस्ट इंडिया कंपनीची या कायद्याअंतर्गत वाढवण्यात आली. त्याचबरोबर पुढचं काय आहे, तर जो कमांडर इन चीफ आहे तो त्याची नियुक्ती झाल्याशिवाय त्या काउन्सिलचा म्हणजे गव्हर्नर जनरल काउन्सिलचा मेंबर असणार नाही, अशी तरतूद त्याच्यामध्ये करण्यात आली होती. समजते. आणि पाचवा आणि खूप सगळ्यात महत्वाचा आणि भारतीयांसाठी सगळ्यात घातक तरतूद या कायद्यामध्ये केली गेली. ती तरतूद होती, जो भारतीयांकडून रिव्हेन्यू कलेक्ट केला जातोय ना त्या रिव्हेन्यू मधून कंपनीचे ऑफिशियल्स असतील किंवा कंपनीचे सर्वंट्स असतील यांचा पगार दिला जाईल. म्हणजे टॅक्स आपण द्यायचा आणि पगार त्यांनी घ्यायचा, त्यांच्या देशाला घेऊन जायचा. ते अशा पद्धतीची गलिच्छ तरतूद या कायद्यामध्ये केलेली आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावयास मिळते. इथं इट लेट डाऊन दॅट द मेंबर्स ऑफ द बोर्ड ऑफ कंट्रोल अँड देअर स्टाफ वेअर हेन्सफोर्थ टू बी पेड आउट ऑफ द इंडियन रिव्हेन्यू. भारतीय करामधून त्यांना पेड केलं जाईल, त्यांची सॅलरी पेड केली जाईल, असं याच्यामध्ये सांगितलं. ही तरतूद खूप महत्वाची आहे, ही लक्षात ठेवा. भारतीयांचं शोषण कशा पद्धतीने होत होतं ना याच्याकडे सुद्धा तुम्ही इथं लक्ष देणं गरजेचं आहे. चार्टर ऍक्ट ऑफ 1793 आपण हा बघितला. त्यानंतर पुढचा चार्टर ऍक्ट कोणता येतो, जसं की तुम्हाला 20 वर्षानंतर सांगितले, प्रत्येक 20 वर्षानंतर 1853 पर्यंत चार्टर ऍक्ट येतच जाणार आहे. मग आता आपण 1793 मध्ये पहिला बघितला 1793चा, आता कुठला दुसरा येणार चार्टर 1813चा, 20 वर्षाच्या गॅपनं, म्हणून चार्टर ऍक्ट ऑफ 1813. मग आता याच्यामध्ये काय काय तरतुदी आपल्याला दिल्या त्या बघणं खरं तर गरजेचं आहे. याच्यामध्ये पहिली तरतूद काय केली गेली, तर कंपनीची मक्तेदारी जी आहे ते काढून टाकण्यात आले. म्हणजे मक्तेदारी काढून टाकण्यात, मक्तेदारी म्हणजे कंपनीकडे काय होतं, असं मक्तेदारी होते म्हणजे काय होतं, तर ब्रिटिश या देशामधून ईस्ट इंडिया कंपनी फक्त भारतामध्ये व्यापार करू शकत होती. त्याच्यापेक्षा इतर कोणतीही कंपनी ब्रिटिशमधून भारतामध्ये येऊ शकत नव्हती. म्हणजेच काय झालं तर भारतावरती खरं तर भारतामध्ये व्यापार करण्याचा अधिकार फक्त ईस्ट इंडिया कंपनीला ब्रिटिश क्राऊनने दिला होता, ब्रिटिशच्या राणीने दिला होता. त्याच्यासाठी चार्टर पहिल्यांदा आपण बघितला होता, एलिझाबेथ फर्स्टने दिला होता तो. परंतु आता जी त्यांची ती मक्तेदारी आहे ती काढून घेण्यात आली. आता ब्रिटिशमधून कोणत्याही कंपन्या भारतामध्ये व्यापार करण्यासाठी येऊ शकत होत्या, अशी तरतूद याच्यामध्ये केली गेली. म्हणजे अगोदर ईस्ट इंडिया कंपनी आपल्याला लुटत होती, आता सगळे मिळून लुटायला चालू करणार, असा याचा अर्थ आहे. त्याचबरोबर पुढे काय झालं, तर याच्यामध्ये एक लूप होल काय आहे, याच्यामध्ये एक वेगळं पण काय, तर ही मक्तेदारी काढून घेतली ईस्ट इंडिया कंपनीकडून, परंतु दोन गोष्टींमध्ये मक्तेदारी काढून घेतली नाही. ईस्ट इंडिया कंपनीची मक्तेदारी दोन गोष्टींमध्ये तशीच होती. त्या दोन गोष्टी कोणत्या, एक तर चहाचा व्यापार, याच्यामध्ये ईस्ट इंडिया कंपनीचीच मक्तेदारी होती, आणि चायना सोबतचा जो व्यापार आहे याच्यामध्ये सुद्धा ईस्ट इंडिया कंपनीचीच मक्तेदारी होती. या दोन गोष्टी सोडून बाकी सगळ्या मक्तेदारी ज्या आहेत त्या ईस्ट इंडिया कंपनीच्या अबॉलिश करण्यात आल्या, काढून टाकण्यात आल्या. त्याचबरोबर पुढचं महत्वाचं काय केलं गेलं, पुढचं महत्वाचं म्हणजे ज्या ज्या क्षेत्रावरती कंपनीचं वर्चस्व आहे ते क्षेत्र ब्रिटिश गव्हर्नमेंटचं म्हणजे ब्रिटिश क्राऊनचं सार्वभौम क्षेत्र आहे. म्हणजे त्याच्यावरती सॉव्हरेनिटी कुणाची असेल, ब्रिटिश क्राऊनची असेल, राणीची असेल. हे याच्यामध्ये तरतूद करण्यात आली. तिसरा पॉइंट काय, तर ख्रिश्चन मिशनरी जे आहेत, म्हणजे ख्रिश्चन धर्म पसरवणारे जे असतात, धर्मगुरू वगैरे, त्यांना परमिशन देण्यात आली. कशासाठी, त्यांचा धर्म प्रसार करण्यासाठी. त्याला नाव काय दिलं बघा इथे, इनलाइटनिंग द पीपल, म्हणजे पीपल, लोकांच्या डोक्यात प्रकाश पडण्यासाठी. तर यांच्या धर्माचा प्रसारही करायला येतो, त्या डोक्यात प्रकाश पडण्यासारखं काय, परंतु धार्मिक जो पवित्र अर्थ त्याला दिला गेला ना त्या अर्थाविषयी इथं बोलले गेले. म्हणजे लोकांना कुठेतरी ख्रिश्चन धर्माकडे अट्रॅक्ट करण्यासाठी त्यांना परमिशन देण्यात आली. म्हणजे हळूहळू हे काय करायला लागलेत, आर्थिक शोषण तर आपले करतच होते, त्याचबरोबर धर्म सुद्धा बदलायला कारणीभूत ठरायला लागलेत. त्याच्या पुढं काय त्यांनी केलं, तर त्याच्या पुढं वेस्टर्न एज्युकेशन भारतामध्ये आणलं. म्हणजे पाश्चिमात्य शिक्षण भारतामध्ये सुरू केलं, पाश्चिमात्य शिक्षण पसरवायला भारतामध्ये सुरू केलं. समजतं, जेणेकरून ते जे काही शिकवतायत तेवढंच नॉलेज आपल्याला असायला पाहिजे. अशा प्रकारच्या तरतुदी असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. त्याचबरोबर
पाचवी जी नियम आहे, पाचवी जी तरतूद आहे ती खूप भयानक तरतूद आहे. ती भयानक तरतूद काय आहे, तर जे लोकल गव्हर्नमेंट्स होते, म्हणजे आता जशा ग्रामपंचायत वगैरे आहेत तशा पद्धतीनं पहिलं पाटीलकी वगैरे असायची, देशमुखी असायची, असे जे जमीनदार होते त्यांना अधिकार दिले होते कर गोळा करण्याचे वगैरे. मग हे जे लोकल गव्हर्नमेंट होते, स्थानिक सरकार होती ना, त्या स्थानिक सरकारांना, मग ही देशमुख वगैरे सरकार नव्हती, परंतु स्थानिक सरकारांच्या अंडर पहिल्यांदा आले तर हे येत होते. पहिल्यांदा ब्रिटिश गव्हर्नमेंटच होतं स्थानिक सरकारमध्ये सुद्धा. मग हे जे स्थानिक सरकार आहेत त्या स्थानिक सरकारांना अधिकार काय देण्यात आला, तर ते कोणत्याही प्रकारे टॅक्स इम्पोज करू शकत होते लोकांवरती. म्हणजे कर कितीही इम्पोज करू शकत होते, त्यांना कोण विचारणार नाही, आणि ते कर त्यांना वाटेल तशा पद्धतीने ते वसूल करू शकत होते. आणि जर एखाद्याने कर नाही दिला तर त्याला पनिश करण्याचा सुद्धा अधिकार त्यांना होता, म्हणजे शिक्षा देण्याचा सुद्धा अधिकार त्यांना होता. म्हणजे किती भयानक लेवलला शोषण गेले हे तुम्ही बघू शकता. म्हणजे एखाद्याचे कर द्यायची ऐपत नसेल तर मग त्याला ते पनिश करणार, आणि पनिश कितीही भयानक असू शकत होतं, कारण त्यांना विचारणार कोण नव्हतं. आणि ती जी खरं तर तरतूद आहे ही खूप भयानक, भारतीयांच्या मानाने ही खूप भयानक तरतूद आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतोय. जसं की पुढचा ऍक्ट आहे चार्टर ऍक्ट ऑफ 1833, 1833चा चार्टर ऍक्ट. मग आता या 1833च्या चार्टर ऍक्टमध्ये पहिलंच महत्वाचं वैशिष्ट्य याचं आहे की हा फायनल स्टेप आहे, शेवटचं पाऊल. आता फर्स्ट स्टेप टू सेंट्रलायझेशन कोणतं होतं, 1773चा जो नियमनाचा कायदा होता, रेग्युलेशन ऍक्ट होता, तो पहिलं पाऊल होतं सेंट्रलायझेशन म्हणजे केंद्रीकरण करण्याकडे. आणि शेवटचं पाऊल कोणतं होतं, तर 1833चा चार्टर ऍक्ट. मग त्या चार्टर ऍक्टमध्ये सेंट्रलायझेशन करण्याचं शेवटचं पाऊल होतं, त्यानंतर सेंट्रलायझेशन बंद केलं गेलं. त्यानंतर विशेष करून डिसेंट्रलायझेशन झालेलं आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावयास मिळतं. मग सेंट्रलायझेशन केलं म्हणजे काय झालं, तर पहिलं तर आता गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल आहे, बरोबर आहे, त्या गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉलला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया म्हटलं जाऊ लागलं, जो की होता लॉर्ड विल्यम बेंटिंक. आता 1773चा कायदा आहे, त्याच्या अंतर्गत गव्हर्नर ऑफ बेंगॉलला गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल म्हटलं जायला लागलं होतं, बरोबर आहे. त्यानंतर आता 1833चा जो चार्टर ऍक्ट आहे त्याच्या अंतर्गत गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉलला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया म्हटलं जाऊ लागलं. आणि तो पहिला जो होता तो लॉर्ड विल्यम बेंटिंक होता, आणि पहिला गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल जो होता तो कोण होता, वॉरन हेस्टिंग होता. आणि गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया लॉर्ड बेंटिंग आहे. आणि या लॉर्ड बेंटिंग हा खरं तर सुधारक विचारांचा होता, सतीबंदी कायदा वगैरे याच्याच कालावधीमध्ये आलाय. तसं चांगले पण यानं कामं केलेली आहेत, परंतु शेवटी हा होता ब्रिटिश गव्हर्नमेंटचा गव्हर्नरच, त्यामुळं ब्रिटिश गव्हर्नमेंटसाठी जास्त चांगली कामं करणार. हा राजा राम मोहन रॉयचा चांगला मित्र सुद्धा मानला जायचा. राजा राम मोहन रॉय यांचं खूप महत्वाचं कार्य, यांचा खूप महत्वाचा उल्लेख आहे इतिहासामध्ये. आणि त्या राजा राम मोहन रॉय यांचा हा जवळचा मित्र मानला जायचा विल्यम बेंटिंक. त्यामुळे या विल्यम बेंटिंक विषयीची इन्फॉर्मेशन खरं तर आपल्याला असणं कुठेतरी गरजेचं आहे. हा पहिला की पॉईंट आहे. आणि विशेष करून या गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाला टोटल सिव्हिल आणि मिलिटरी पॉवर्स देण्यात आल्या, नागरी आणि लष्करी सगळ्या शक्ती याला देण्यात आल्या टोटल इंडियासाठी. त्यामुळे खरं तर सेंट्रलायझेशन मानलं जाते पॉवरचं. त्याचबरोबर जे काय गव्हर्नर ऑफ बॉम्बे आणि गव्हर्नर ऑफ मद्रास होते ना, यांच्या लेजिस्लेटिव्ह पॉवर्स काढून घेण्यात आल्या. लेजिस्लेटिव्ह पॉवर्स म्हणजे वैधानिक शक्ती त्यांच्या काढून घेण्यात आल्या. कोणत्याही प्रकारे आता इथून पुढे ते कायदा बनवू शकत नाहीत बॉम्बे आणि मद्रास प्रांतासाठी. त्याच्यासाठी सुद्धा कायदा बनवण्याचं काम कोण करेल, तर गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया करेल. त्यामुळे यांचे जे लेजिस्लेटिव्ह अधिकार होते ते लेजिस्लेटिव्ह म्हणजे वैधानिक अधिकार त्यांचे काढून घेण्यात आले. त्याचबरोबर जे एक्सक्लुझिव्ह लेजिस्लेटिव्ह पॉवर्स होत्या त्या कुणाला देण्यात आल्या, गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाला देण्यात आल्या, जसं की मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. आणि आणखी एक महत्वाचा पॉईंट काय या ऍक्टच्या अंतर्गत, आता चार्टर ऍक्ट 1833 आपण बघतोय. 1833च्या अगोदर जेवढे ऍक्ट झाले ना त्याच्या अंतर्गत जे नियम बनवले जायचे त्यांना रेग्युलेशन म्हटलं जायचं आतापर्यंत. परंतु आता 1833च्या ऍक्टमध्ये तरतूद केली गेली, याच्या पुढं आता ऍक्टमध्ये जे काही नियम बनवले जातील त्या नियमांना ऍक्ट्स म्हटलं जाईल. अगोदर रेग्युलेशन म्हटलं जायचं, आता ऍक्ट्स म्हटलं जाईल. हा सुद्धा फॅक्ट 1833चा चार्टर ऍक्टचा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. समजते तुम्हाला? हा महत्वाचा दुसरा पॉईंट आहे. त्यानंतर पुढे काय सांगितलंय, तिसरा पॉईंट, एंडेड द ऍक्टिव्हिटीज ऑफ ईस्ट इंडिया कंपनी ॲज अ कमर्शियल बॉडी. म्हणजे एक व्यापारी म्हणून ईस्ट इंडिया कंपनीचं अस्तित्व संपुष्टात आलं. आणि ईस्ट इंडिया कंपनी हे उदयास कशी आली, तर प्युअरली ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडी, म्हणजे एक रूलर म्हणून उदयाला आले, एक प्रशासक म्हणून ते उदयाला आले.
आणि ते कार्य कसं करतील आता, एक ब्रिटिश क्राऊनचा म्हणजे ब्रिटनच्या राणीचा एक विश्वासू, एक वारसदार आणि आपण म्हणू शकतोय एक फॉलोअर्स, एक वारसदार, एक विश्वासू म्हणून ईस्ट इंडिया कंपनी त्यांचं कार्य पाहिजे. म्हणजेच काय तर ईस्ट इंडिया कंपनी राणीच्या वतीनं भारतावरती राज्य करेल असा याचा अर्थ होतो इथं. समजते तुम्हाला? म्हणून तर इथं वापरले इन ट्रस्ट फॉर हिज मॅजेस्टी, हिज हियर्स अँड हिज सक्सेसर्स. समजते? त्यामुळे खरं तर हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर चौथा आणि सगळ्यात महत्वाचा मी तर या कायद्याचा महत्वाचा पॉईंट म्हणेल तो म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेसचं इंट्रोडक्शन 1833 मध्ये अटेम्प्ट टू इंट्रोड्यूस अ सिस्टम ऑफ ओपन कॉम्पिटिशन. आता सिव्हिल सर्व्हिस होतीच अगोदरपासून, परंतु याच्यामध्ये ओपन कॉम्पिटिशन म्हणजे खुली स्पर्धा करण्याचा प्रयत्न या कायद्याच्या अंतर्गत करण्यात आला होता. म्हणजे याच्यातून भारतीयांना सुद्धा डिबार करण्यात येणार नाही, भारतीयांना सुद्धा अलाव करण्याचा प्रयत्न याच्यामध्ये झाला होता. हे सक्सेस झालं नाही, प्रयत्न झाला होता. हे खूप ठासून मी सांगतोय, प्रयत्न झाला होता फक्त. हे सक्सेस का झालं नाही तर त्या प्रयत्नाला विरोध करण्यात आला, तशा तरतुदीला विरोध करण्यात आला. दिस प्रोव्हिजन वॉज निगेटेड आफ्टर द अपोजिशन फॉर द कोर्ट ऑफ डायरेक्टर. संचालक मंडळानं ही जी काही प्रोव्हिजन आहे त्या प्रोव्हिजनला विरोध केला. म्हणजे भारतीयांना सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये भाग घेण्यासाठी मनाई होती, प्रतिबंध होता. भारतीय त्याच्यामध्ये भाग घेऊ शकत नव्हते, पार्टिसिपेट होऊ शकत नव्हते. मग त्यांना इन्व्हॉल्व्ह करून घेण्याचं म्हणजे ओपन कॉम्पिटिशन ठेवण्याचा प्रयत्न या कायद्याच्या अंतर्गत केला गेला होता. तसं मतं सुद्धा मांडली गेली होती, परंतु त्याला अपोज संचालक मंडळाने केल्यामुळं त्याचं कायद्यात रूपांतर झालं नाही, तो नियम अस्तित्वात आला नाही. त्यामुळे 1833च्या चार्टर ऍक्टमध्ये ओपन कॉम्पिटिशनचं म्हणजे खुली स्पर्धा सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये असावी याच्यासाठी प्रयत्न केले गेलं होतं. ते सक्सेस झालं नाही, त्याला विरोध झाला. हे खूप लक्षात ठेवा चांगल्या पद्धतीने. प्रयत्न केले गेलं होतं आणि पुढच्या ऍक्टमध्ये ते सक्सेस झालं आपल्याला पुढे पाहाव्यास मिळेलच. पुढचा कायदा आहे तो चार्टर ऍक्ट ऑफ 1853 आहे आणि हा चार्टर मधला शेवटचा चार्टर आहे. जे चार्टर आपण बघितलं 1793 पासून, तो त्याच्यापैकी हा शेवटचा चार्टर आहे 1853चा चार्टरचा ऍक्ट. याच्यामध्ये म्हणून तर म्हटलंय की दिस वॉज द लास्ट ऑफ द सिरीज ऑफ चार्टर ऍक्ट पास्ड बाय द ब्रिटिश पार्लिमेंट बिटवीन 1793 टू 1853. आणि त्याच्यामध्ये याचं सिग्निफिकंट कॉन्स्टिट्युशनल लँडमार्क सुद्धा आहे. घटनेच्या दृष्टीतून सुद्धा एक याचं वेगळं महत्व असलेलं आपल्याला पाहावं मिळते. मग याच्या तरतुदी काय काय आहेत हे बघूयात आपण. या कायद्यामध्ये पहिली तरतूद केली गव्हर्नर जनरल काउन्सिल्स रिलेटेड. आता गव्हर्नर जनरल काउन्सिल ही गव्हर्नर जनरल काउन्सिल म्हणूनच काम करत होते. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं विभागीकरण खऱ्या अर्थाने नव्हतं, परंतु एक नवीन विभागीकरण करण्यात आलं, ते म्हणजे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आणि एक्झिक्युटिव्ह काउन्सिल, म्हणजे कार्यकारी मंडळ आणि विधिमंडळ अशी त्याची तरतूद करण्यात आली. आता तुम्हाला घटना आपली आठवत असेल, आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये विधिमंडळ एक आहे आणि कार्यकारी मंडळ एक आहे आणि न्यायमंडळ एक आहे. हे 3 मंडळ आहेत आणि या 3 मंडळांना लोकशाहीचे 3 स्तंभ असं संबोधलं जातं आणि त्याची आता मुळं इथं तुम्हाला दिसायला सुरुवात झाली. बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये लेजिस्लेटिव्ह एक फंक्शन असेल, एक्झिक्युटिव्ह असेल. आतापर्यंत कार्यकारी मंडळ म्हटलं जायचं गव्हर्नर जनरल काउन्सिलला, बरोबर आहे. आता विधिमंडळ पण म्हटलं जाऊ लागलं. मग विधिमंडळ जर स्थापन करायचं असेल तर नवीन सदस्य त्याच्यामध्ये ऍड करावं लागतील, म्हणून नवीन 6 सदस्य त्याच्यामध्ये ऍड केले गेले आणि ते नवीन 6 सदस्य जे आहेत ते विशेष करून लेजिस्लेटिव्ह काउन्सिलसाठी ऍड केले होते, म्हणून त्यांना लेजिस्लेटिव्ह काउन्सिलर्स असं म्हटलं जाऊ लागलं किंवा विधायक असं त्यांना म्हटलं जाऊ लागलं, जे विधी बनवतील, कायदा बनवतील. आणि ते जे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आहे ते विशेष करून सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल म्हणून कार्य करेल, म्हणजेच ब्रिटिश पार्लमेंट जशा पद्धतीने काम करते तसं त्याचं कामकाज चालेल, म्हणून त्याला पर्यायी शब्द मिनी पार्लमेंट सुद्धा संबोधला गेला होता. मिनी पार्लमेंट म्हणजे काय, ब्रिटिश पार्लमेंट सारखीच एक छोटी पार्लमेंट इंडियासाठी कायदा बनवण्याचं इंडियामध्येच काम करेल, त्याच्यासाठी त्याला खरं तर विधिमंडळ असं म्हटलं गेलं. म्हणून गव्हर्नर जनरल काउन्सिलचे 2 पार्ट झाले, एक कार्यकारी मंडळ आणि दुसरं विधिमंडळ, जे की नव्याने या कायद्याच्या अंतर्गत स्थापन करण्यात आलं. त्याचबरोबर जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की जो आपला 1833चा ऍक्ट होता चार्टरचा, त्याच्यामध्ये ओपन कॉम्पिटिशनसाठी प्रयत्न झाले होते, परंतु या 1853च्या चार्टरमध्ये हे सक्सेसफुल झालं. म्हणजे काय झालं तर मॅकॉले कमिटीची स्थापना केली गेली होती 1854 मध्ये आणि या मॅकॉले कमिटीनं रिकमेंड केलं की ओपन कॉम्पिटिशन असायला पाहिजे सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये. त्यामुळं याच्यामध्ये इंट्रोडक्शन केलं, पहिल्यांदा तरतूद केली
की ओपन कॉम्पिटिशन सिस्टम असेल, सिलेक्शन अँड रिक्रुटमेंट ऑफ द सिव्हिल सर्वंट्स, सिव्हिल सर्वंटची निवड करण्यासाठी आणि त्यांची नेमणूक करण्यासाठी ओपन कॉम्पिटिशन असेल. मग ही जर तरतुदी त्यावेळेचा काळ तुम्ही व्यवस्थितरित्या इतिहासात अभ्यासला तर यांना वाटलं होतं याच्यामध्ये कोण भारतीय पास होणार आहे, परंतु सुभाषचंद्र बोस सगळ्यात मोठं एक्झाम्पल आहे. आणखी सुद्धा भरपूर जण आहेत भारतीय, परंतु सुभाषचंद्र बोस मला वाटतं 19-20 वर्षांमध्ये त्यांना सिव्हिल सर्व्हिसेस पास झाले होते. म्हणजे त्यांनी हे दाखवून दिलं होतं, एक मूवीचा डायलॉग आहे, तुम्हारे जैसे जमीनदार, तुम्हाने औकात के जमीनदार हमारे यहाँ पाणी भरते. ह्या ॲटिट्यूडनं सुभाषचंद्र बोसांनी एक्झाम पास केली होती पण जॉईन केलं नव्हतं, कारण ब्रिटिशांसाठी त्यांना काम करायचं नव्हतं. आता या पिरियडमध्ये जर तुम्ही सिव्हिल सर्व्हिस पास झालाय, युपीएससी पास झालाय आणि तुमच्यात हिंमत आहे का सोडून द्यायची, त्यावेळेस देश पारतंत्र्यात असताना देशासाठी काय करायचं, देशासाठी किती डेडिकेशन असायला पाहिजे, स्वातंत्र्यासाठी काय काय त्याग करण्याची हिंमत ही आपल्याला बघायला मिळते, तर या महान पुरुषांमध्ये आपल्याला बघायला मिळते. ते 19-20 वर्षांमध्ये सिव्हिल सर्वंट झाले होते. वाटलं तर ते चांगली नोकरी करून चांगलं जीवन जगू शकले असते देश पारतंत्र्यात असताना सुद्धा, आणि चांगल्या प्रतिष्ठेचं जीवन जगू शकले असते, परंतु देश स्वातंत्र्य करणे हे एकच ध्येय होतं आणि त्याच्यामध्येच त्यांचा अंत झाला आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावंच मिळतं. म्हणून तर मी डायलॉग वापरला तो. त्यांचा ॲटिट्यूड ब्रिटिशांकडे बघण्याचा असा होता की तुम्हारे औकात के जमीनदार हमारे यहाँ पाणी भरते है, असा ॲटिट्यूड बनवून. आणि त्यांनी विशेष करून जपानच्या मदतीनं इंडियाला स्वातंत्र्य करण्यासाठी फोर्स सुद्धा स्थापन केली होती, बर्मापर्यंत फोर्स आली होती. परंतु ऐन टायमाला ब्रिटिशना जपाननं आपला सपोर्ट काढून घेतल्यामुळं खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये तेवढंच यश आपल्याला मिळालं नाही. परंतु श्रीलंकेच्या किनारपट्टीपर्यंत येणं सोपी गोष्ट नाही एवढी, किंवा हे काय फक्त बोलण्याचं कार्य नाही. त्यामुळं अशा या महान पर्सनॅलिटींना लक्षात ठेवून हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं असतं. हे दुसरा महत्वाचा पॉईंट याच्यातला झाला. त्याचबरोबर कंपनी रूल जो आहे तो आता गेल्या वेळेस आपण बघितलं तो 20 वर्षांनी एक्सटेंड केला होता कंपनीचा रूल. परत कंपनीचा रूल एक्सटेंड करण्यात आला, वाढवण्यात आला, परंतु कोणताही निश्चित कालावधी त्यात ठरवण्यात आला नाही. मग त्याचा अर्थ काय झाला, तर जोपर्यंत ब्रिटिश सरकारचा विश्वास आहे कंपनीवरती, तोपर्यंत कंपनी भारतामध्ये काम करू शकेल, राज्य करू शकेल. ज्या दिवशी ब्रिटिश पार्लमेंटला वाटेल की कंपनी ॲबॉलिश करणं गरजेचं आहे, त्यावेळेस कधीही ब्रिटिश पार्लमेंट कंपनीला काढून टाकू शकते आणि स्वतःच्या हातात सत्ता घेऊ शकते. इथंच दिले, कंपनीज रूल कुड बी टर्मिनेटेड ॲट एनी टाइम द पार्लमेंट लाईक्ड. जेव्हा पार्लमेंटला वाटेल तेव्हा कंपनीचा अधिकार काढून घेतला जाऊ शकतो. ही एक महत्वाची तरतूद याच्यामध्ये मानली जाते. आणि पुढची तरतूद, इट इंट्रोड्यूस्ड फॉर द फर्स्ट टाइम लोकल रिप्रेझेंटेशन इन द इंडियन सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. म्हणजे जी काय लेजिस्लेटिव्ह काउन्सिल विधिमंडळाची स्थापना झाली ना, त्याच्यामध्ये लोकल रिप्रेझेंटेटिव्ह असावीत अशी तरतूद याच्यामध्ये केली गेली. आणि त्या 6 मेंबरपैकी 4 मेंबर जे आहेत ते विशेष करून 4 प्रांतामधून येतील. त्याच्यामध्ये मद्रास आहे, बॉम्बे आहे, बेंगॉल आहे आणि आग्रा आहे. या 4 प्रांतामधून खऱ्या अर्थानं ते मेंबर येतील जे की लोकल असतील भारतामधले. त्यामुळे आपल्याला त्याची डिटेल इन्फॉर्मेशन खऱ्या अर्थानं असणं कुठेतरी गरजेचं आहे. इथं आपला कंपनी रूल जो होता ना, तो कंपनी रूल खऱ्या अर्थानं समाप्त होतोय. पुन्हा एकदा इथं पुढं क्राऊन रूल सुरू होतोय आणि क्राऊन रूल विषयी सुद्धा आपण डिटेल इन्फॉर्मेशन बघणारच आहोत, परंतु ते दुसऱ्या पार्टमध्ये. कारण हे जर आत्ता मी असंच कंटिन्यू ठेवलं तर ते लेक्चर खूप वास्ट होईल, खूप मोठं होईल आणि तेवढंच एक्सप्लेनेशन आपल्याला देता येणार नाही. त्यामुळे छोटंच बघूया आपण, थोडं बघूया, पण डिटेलमध्ये तुमच्या लक्षात राहण्यासारखं एक्सप्लेनेशन मी देतो, तुमच्या लक्षात राहण्यासारखं आपण डिस्कशन करूया. मग जाता पुन्हा एकदा बघूया आपण काय काय बघितलं ते, पुन्हा एकदा रिवाइज करूया आणि लेक्चर संपवूया. पहिलं तर आपल्या लेक्चरमध्ये आपण ठरवलं होतं आज आपण कंपनी रूल बघायचं, बरोबर आहे. त्याच्यामध्ये रेग्युलेटिंग ऍक्ट ऑफ 1773 पहिल्यांदा बघितला. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सेटलमेंट, ऍक्ट ऑफ सेटलमेंट आला, तो 1781चा होता. म्हणजे आयडिया केली आणि खड्ड्यात गेली, यामुळे ऍक्ट आणावा लागला, तुम्हाला सांगितलं होतं मी. त्यानंतर जो ऍक्ट आला तो 1784चा पीट सेंड ऍक्ट आला. त्याला पीट सेंड ऍक्ट का म्हणतात, त्याच्यामध्ये काय काय तरतुदी आहेत, त्याला डबल गव्हर्नमेंट असं का म्हटलं गेलं, हे सगळं खऱ्या अर्थाने इथं आपण डिस्कस केलं, बरोबर आहे. त्यानंतर पुढचा जो ऍक्ट बघितला होता आपण, तो ऍक्ट होता 1786चा, जो लॉर्ड कॉर्नवॉलिससाठी पास केला गेला होता. इतिहासातला बच्चन म्हटलं होतं आपण याला. त्यानंतर चार्टर ऍक्ट ऑफ 1793 बघितला होता आपण. त्यानंतर चार्टर ऍक्ट ऑफ 1813 बघितला होता. त्यानंतर चार्टर ऍक्ट ऑफ 1833 बघितला होता. आणि त्यानंतर चार्टर ऍक्ट ऑफ 1853, जो शेवटचा ऍक्ट आपला कंपनी रूल मधला होता,
तो आपण डिटेलमध्ये खऱ्या अर्थानं अभ्यासण्याचा कुठेतरी प्रयत्न केला. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने एक्सप्लेनेशन देऊ शकत असेल. आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा, आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थ्यांनाही शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना याचा बेनिफिट होऊ शकेल. सो या नोटवरती मी तुमची रजा घेतो. भेटा आपण नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर, जय हिंद.